संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकरी 29 रोजी आजऱ्यात आंदोलन करणार. खेडे इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. विविध मागण्या प्रलंबित असल्यानं करण्यात आला निर्धार. आजरा तालुक्यातील खेडे येथील हनुमान मंदिर इथं संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत दिनांक 29 डिसेंबर रोजी आजरा तहसील कार्यालय इथं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आजरा तहसील कार्यालयासमोरील आंदोलनाच्या वेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप बैठक झाली नाही. ती बैठक तात्काळ आयोजित करावी. शिवाय खाजगी जमीन संपादन करताना 2013च्या भूमी संपादन कायद्याप्रमाणे रेडी रेकनरच्या 5 पट दरानं दर निश्चित केल्याशिवाय कोणतंही महामार्गाचं काम करू नये. तसंच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर नुकताच महाराष्ट्रातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला होता. यावेळी बांधकाम मंत्री दादा भुसे आणि महसूल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन दिलंय. सदर बैठकीमधून राज्य पातळीवर सर्व महामार्ग बाधित शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय होईलच. तोपर्यंत भूसंपादनाची नोटीस काढण्यात येऊ नये. योग्य दर न ठरवता सरकारनं काढलेल्या नोटिसा महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी, घरमालक, व्यापारी यांच्याकडून स्वीकारल्या जाणार नाहीत, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. यापूर्वी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांतामध्ये काही मुद्दे आलेले नाहीत. त्याची दुरुस्ती करून इतिवृत्त तयार करून देण्याचं ठरलं होतं. असं असताना देखील महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय. ते इतिवृत्त चर्चेतील सर्व मुद्द्यासह देण्यात यावं. रस्ता बांधणाऱ्या कंपनीसोबत सरकारनं केलेल्या कराराची प्रत संघटनेला देण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा बळजबरीनं जमिनी घेऊन महामार्ग बनवलाय, त्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा. सर्व लगतधारक शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचं मोजमाप करण्यात यावं. शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्वावर कंपनी ज्यावेळी टोल वसुली करेल त्यामध्ये मिळणाऱ्या पैशातील वाटेकरी हे संकेश्वर बांधा महामार्ग लगतधारक शेतकरी राहतील, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शिवाजी इंगळे, गणपतराव येसणे, अनिल शिंदे, अण्णासो पाटील, दिगंबर होरंबळे, आनंदा येसणे, आनंदा खोराटे यांनी मनोगत व्यक्त केलं. सचिन देशपांडे, शिवाजी डोंगरे, कांचन बेळगुणकर, लता मोरबाळे, शिवाजी देसाई, अशोक लकांबळे, रवी बेळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आभार गणपतराव येसणे यांनी मानले.